स्वागत आहे तुमचे शांभवी वळले या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे आगरी चिकन मसाला। हिरवं वाटण बनवायचं आपल्याला। त्यासाठी आपण थोडी कोथिंबीर घेतली आहे, 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 1.5 इंच एवढं आलं घेतलं। याचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटण करून घ्यायचं आहे। कोथिंबीर, लसूण, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच इतका आलं, मगाशी 1.5 बोलली पण 1 इंच एवढं आल्याचे तुकडे। हे थोडं पाणी घालून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। वाटण आपलं तयार आहे। 1 किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलंय। आपण वाटण बनवलंय त्यातले 2-3 चमचे अंदाजे 2 चमचे एवढं हिरवं वाटण, पाव चमचा एवढी हळद आणि अर्धा चमचा एवढं मीठ। चांगलं मॅरिनेशन करून ठेवायचं आहे अर्धा तास। चिकनला हे छान मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आपण। आता हे अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे। अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि 2 कांदे, त्याचं आपल्याला वाटप तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सुरीने खोबऱ्याचे काप आणि कांद्याचे काप करून घेतले। गॅस ऑन करून तवा ठेवला आहे लोखंडाचा, कुठलाही घेऊ शकता तुम्ही। छान तापू दे। सुकं खोबरं आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता। छान असं खरपूस रंगावर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण कांदा भाजून घेऊया। छान प्रकारे आता आपला कांदा पण भाजून झालाय। आता आपण हे दोन्ही खोबरं आणि कांदा पूर्ण थंड करून मिक्सरमधून याचं वाटण करून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं घेतलंय, ते आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक। छान असं बारीक वाटून घेतलंय। आता ह्यात आपण कांदा टाकायचा आहे, मगाशी जो तळलेला होता तो, भाजलेला होता तो। वाटण तयार झालेलं आहे। आज आपल्या रेसिपीमध्ये मी हा मसाला वापरलेला आहे, आगरी कोळी घरगुती मसाला नलिनी काकूचा। खूप छान टेस्ट येते याची। तीन चमचे तेल घ्यायचे। तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा। कांदा छान परतून झालाय। आता आपण मगाशी जे वाटण बनवलेलं, जे चिकनला मॅरिनेट केलेलं, ते आता आपल्याला याच्यात घालून घ्यायचं। उरलेले 2-3 चमचे परतून घ्यायचं। आता आपल्याला आगरी कोळी मसाला घालून घ्यायचा आहे 2 चमचे। थोडीशी हळद,
काश्मीरी मिर्च 1 चमचा. ती छान आता परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतून झाला आहे. आता आपल्याला ह्याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे फास्ट गॅस करून 5 मिनटं छान परतून घ्यायचं. मसाला 5 मिनटं छान परतून घेतलं आहे. पूर्ण मसाला बघा चिकनला व्यवस्थित लागला आहे. आता आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झाली आहेत. आता चिकनला छान असं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. चिकन पूर्ण शिजलेलं नाही आहे. आता आपल्याला इथे 1 मीडियम कापलेला बटाटा टाकायचा आहे. कच्चा बटाटा आहे. चिकन ज्यात मॅरिनेट केलेलं आहे त्यात थोडं कोमट पाणी टाकून घेतलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान बटाटा आणि थोडं पाणी आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. पण आपल्याला अजून चिकन शिजण्यासाठी थोडं गरम पाणी टाकावं लागतं आहे. अंदाजे अर्धा ग्लास तरी टाकलं आहे मी. आणि छान रस्सा करायचा आपल्याला. चवीनुसार आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं आपण मीठ पहिलं चिकनला मॅरिनेट करताना लावलेलं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून त्यावर गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं कोमट म्हणजे. आता आपल्याला 20 मिनटं हे पूर्ण चिकन शिजू द्यायचं. छान असं चिकन पण आता आपलं बघा शिजलेलं आहे आणि बटाटाही शिजलेला आहे. थोडासा बटाटा शिजायचा बाकी आहे, थोडासा. आता ह्या वेळेला आपण 1 टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे, ती यात घालायची आहे. हे जे भाजलेलं वाटप बनवलं होतं ते आता घालून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार. किती तुम्हाला ग्रेव्ही पातळ, किती जाडी हवी आहे ह्या हिशोबाने. ठीक हवी असेल. परत झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला बघायचं आहे. छानपैकी आपला आगरी चिकन मसाला तयार झालेला आहे. खूप सुंदर अशी तरी आलेली आहे. लास्टला थोडी कोथिंबीर घालूया आणि चिकन सर्व करूया. किती छान दिसतंय ना. अशा पद्धतीने आपला आगरी चिकन मसाल्यामधलं चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. गरमागरम भाताबरोबर आणि गरमागरम चपाती भाकरीबरोबर छान असं लागणारं चिकन आगरी मसाला तयार झालेला आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.